हाय मुलांनो, कसे आहात? चला, काव्य स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा. आज आपण काय पाहणार आहोत तर बेरीज करायला शिकणार आहोत मुलांनो. मग बेरीज म्हणजे काय? बेरीज एक अंकी बेरीज शिकणार आहोत आज आपण. तुम्हाला येते का बेरीज करायला? बेरीज म्हणजे काय तर जोडणे. मग बेरजेचं चिन्ह कसं असतं? असं प्लसचं चिन्ह, याला प्लसचं चिन्ह असे म्हणतात. बेरीज म्हणजेच जोडणे. समजा तुमच्याकडे 2 चॉकलेट्स आहेत आणि तुमच्याकडे आणखीन 2 चॉकलेट दिल्या तर एकूण मिळून तुमच्याकडे किती चॉकलेट होतील तर 4 चॉकलेट होतील. मग त्या गणितामधून कशा सोडवायच्या किंवा कसे करायच्या ते आपण शिकणार आहोत. समजा हा एक पेन आहे आणि तुमच्याकडे आणखीन एक पेन दिला तर तुमच्याकडे एकूण पेन किती झाले? 2 पेन झाले. चला तर आज आपण तशाच पद्धतीने गणित करायला देखील शिकूयात. 2 अधिक 2, 3 अधिक 3, 4 अधिक 4, 5 अधिक 5. आणि याचं एक तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे. आता 2 अधिक 2 कसं करायचं तर हे 2 आणि हे 2, हे 2 आपण बोटांवरती देखील करू शकतो, पण संख्या वाढल्या की तुमच्याकडून चूक होते. त्यामुळे मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. वरी किती आहे संख्या? 2. 2 रेषा ओढून घ्या. खाली किती संख्या आहे? 2. ते देखील 2 रेषा ओढून घ्या. फळ्यावरचं दिसतंय का तुम्हाला नीट? तुम्ही देखील माझ्यासोबत गणित करायचे आहेत. वरील संख्या आहे 2 अधिक खालची संख्या 2. मग वरच्या 2 रेषा ओढून घेतल्या, खालच्या 2 रेषा ओढून घेतल्या. आता या संख्यांना एकत्र करायचं आहे, म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे. मग चला, 1 2 3 4. तुमच्याकडे आता किती रेषा आहेत? 4 रेषा आहेत. म्हणजे 2 अधिक 2 किती होतं? 4 होतं. म्हणून उत्तर 4 आलं. तुमचं आलं का बरोबर? चला आता पुढील गणित तुम्ही करा. वरी किती संख्या आहे सांगा पाहू? 3. मग अगोदर 1 2 3 रेषा ओढून घ्या. खाली संख्या किती आहे? 3. 1 2 3 रेषा ओढून घ्या. मग आता ह्या दोन्ही रेषाची बेरीज करायची आहे. चला मग 1 2 3 4 5 6. एकूण किती रेषा आहेत ह्या? 6 रेषा आहेत. म्हणून उत्तर आलं 6. पुढील गणित सोडवूयात आता. तुम्ही देखील माझ्यासोबत गणित सोडवा. 4 अधिक 4. मग आता काय करावं लागेल सांगा बरं? अगोदर 4 रेषा ओढून घ्यावी लागतील. 1 2 3 4. खाली किती आहे? 4. 1 2 3 4. वरच्या 4 रेषा ओढल्या, खालच्या अंकाच्या देखील 4 रेषा ओढल्या. मग आता ह्या मोजाव्या लागतील. 1 2 3 4 5 6 7 8. किती उत्तर आलं मग? 8. 8 हे उत्तर आलं. पुढील गणित आहे 5 अधिक 5. इथं काय करावं लागेल सांगा बरं? इथं 5 रेषा ओढून घ्याव्या लागतील. 1 2 3 4 5. खाली संख्या किती आहे? 5. 1 2 3 4 5. म्हणून रेषा देखील 5. 1 2 3 4 5. 6 7 8 9 10. एकूण उत्तर किती आलं? 10. म्हणून उत्तर देखील 10च. चला तर आता मी पुढे आणखीन गणित घेणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने. चला मग आता काय करूयात आपण? 3 अधिक 2, 4 अधिक 1, 5 अधिक 0, 7 अधिक 1.
गणित पण तुम्ही सोडून दाखवायचे आहेत. चला वही पेन घेऊन बसायचं आहे, गणित करायचे आहेत. वरती किती आहेत? 3 अधिक 2. मग किती रेषा ओढाव्या लागतील? 1 2 3. आणि खाली किती आहेत? 2. म्हणून ह्या 2 रेषा. मग आता 1 2 3 4 5. म्हणून उत्तर किती येईल? 5. पुढील संख्या काय आहे? 4 अधिक 1. मग किती रेषा ओढाव्या लागतील? 1 2 3 4. आणि खालची एक रेष. 1 2 3 4 आणि 5. म्हणून उत्तर आलं 5. आता पुढील गणित येतंय का पहा तुम्हाला? 5 अधिक 0. मग किती रेषा ओढाव्या लागतील? वरच्या संख्येच्या 5. 1 2 3 4 5 अधिक 0. 0 म्हणजे काय असतं? काहीच नसतं. 0 म्हणजे शून्यच असतं. म्हणजे काहीच नाही. समजा तुमच्याकडे 0 चॉकलेट आहेत, म्हणजे किती चॉकलेट आहेत? तर काहीच चॉकलेट नाहीयेत. किंवा तुमच्याकडे 0 पेन आहेत, म्हणजे काहीच पेन नाहीयेत, म्हणजे ती 0 आहेत. मग 5 अधिक 0. मग काय होईल? 1 2 3 4 आणि 5. म्हणून 5च उत्तर येईल. कोणत्याही संख्येत 0 मिसळा की उत्तर किती येतं? 5च येतं. ती संख्या येतं 5. पुढील गणित आहे 7 अधिक 1. 1 2 3 4 5 6 7. वरील संख्येच्या रेषा ओढून घेतल्या. आता ही खालच्या संख्येची रेष ओढायची आहे तुम्हाला. मग ही एकच आहे. मग 1 2 3 4 5 6 7 आणि 8. उत्तर किती आलं मुलांनो? 8. चला तुमचे गणित आले का बरोबर? आले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा.